सहाय्यक कामगार आयुक्त आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अहमदनगरमधील MIDC येथील इटन कंपनीतील कामगारांनी केलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय। अहमदनगरमधील MIDC येथील इटन कंपनीतील कामगारांचे गेल्या 17 महिने प्रलंबित असलेले वेतनवाढ करार करणे, कंपनी चालू झाल्यापासून माथाडी कायद्याचे सर्वेक्षण करून कायद्याची अंमलबजावणी करणे, रात्रपाळीला महिला कामगारांना कामासाठी बोलावून घेतलं जात असून त्यांना बोलावून घेऊ नये, तसेच कमी केलेल्या महिलांना कामावर पुन्हा घेण्यात यावा, कंपनीत महाराष्ट्रातील सण उत्सव परंपरा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी प्रलंबित प्रश्नांसाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात आलं होतं। सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं असून 26 फेब्रुवारी रोजी या प्रश्नांबाबत बैठकीचं आयोजन केलंय। कामगारांच्या हितासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटना काम करत असून कामगार आणि प्रशासन यातील दुवा आहे। तरी कंपनी प्रशासनाने कामगार कायद्याचं पालन करत कामगारांना हक्क मिळवून द्यावा यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं लेखी आश्वासन दिलंय। कंपनीचं हित जोपासण्याचं काम कामगार करत असून उत्पादन आणि गुणवत्ता याकडे इटन कंपनीचे कामगार लक्ष देत असून कंपनीच्या उन्नतीसाठी काम करतायत। तरी कंपनीने देखील आढेवेढे न घेता कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केली। सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर MIDC येथील इटन कंपनीतील कामगारांचं उपोषण मागे घेण्यात आलं। यावेळी अध्यक्ष संतोष लांडे, पदाधिकारी किरण दाभाडे, कामगार प्रतिनिधी महेश चेडे, कासिम शेख, किरण जपे, पमोल पवार, अशोक सांगळे, प्रशांत दराडे, गौतम मेटे यांच्यासह अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे सभासद, कामगार बंधू भगिनी, पदाधिकारी तसेच कंपनी प्रशासक पेवाल, सहाय्यक कामगार आयुक्त कौले आदी उपस्थित होते। उपाशीपोटी काम करून जो आपल्या उपोषणाला पाठिंबा दिला तर त्याचं कुठंतरी हे श्रेय आज आपल्याकडं कागदास्वरूपी आलेलं आहे। आपल्याला तोंडी सांगितलेलं आहे, हे आपण कागदावर घेतलेलं आहे। तर जसं आपण एक राहतोय, जसे आपण एकी ठेवतोय आणि काम करतोय, तर ह्याच एकीचं बळ आपल्याला काम करायला आम्हाला मिळतंय। आपण जेवढी एकी दाखवू तेवढं आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि तुमच्यासाठी जसं वेगवेगळ्या याच्या अडचणी येतील त्यासाठी आम्हाला काम करायला मदत होईल। पण याचबरोबर काय असतं, आपल्याला आपली एकी दाखवायची असते। ठीक आहे, आपण जे काही डिसिजन घेतो काही 11th आवरला आपल्याला काही सांगावं लागतं तुम्हाला का आपल्याला आता पुढं अशी ॲक्टिव्हिटी करायची आहे। तर याच्यासाठी आमचं आधीपासून प्री प्लॅनिंग झालेलं असतं की आज आलो आहे आपण आणि उपोषणाला बसलो असं काही नाही आहे, किंवा हे लोकही आपल्याला असं उपोषणाला बसून नाही देणार। आपलं पहिलं पत्र 29/1चं आमरण उपोषणाचं आपलं पहिलं पत्र होतं 29/1 तारखेचं, त्यानंतरचं आपलं दुसरं पत्र आहे 14/2चं, त्यानंतर आपलं तिसरं पत्र आहे 15/2चं आणि हे आपलं पत्र आहे 22/2चं। तर ह्या सगळ्या गोष्टीचे फॉलोअप घेत आपण आज उपोषणाला बसलेलो होतो। तर याच्यात आपल्याला ज्या मागण्या आपण ठेवल्या होत्या तर त्या पूर्णपणे मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत। त्यातली एक जी मागणी आहे कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।